लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार. तर हो मित्रांनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेलं असेल की टायटलमध्ये सुद्धा, थंबनेलमध्ये सुद्धा त्या बॅनरवर की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आणि शेतकरी बांधवांना एक सोबत 6,000 रुपये मिळणार. तर मित्रांनो, हे कसे मिळणार, कोणत्या दिवशी मिळणार, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, आणि हे शक्य आहे का ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर खरोखर लाडक्या बहिणींना 4,500 म्हणजे 4,500 रुपये मिळाले आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळाले, तर नक्कीच ही दिलासादायक बातमीच नाही तर आनंदाची बातमी आहे, गोड बातमी आहे मित्रांनो. हो मित्रांनो. तर मित्रांनो, बघूया अगोदर लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार का, कसे मिळणार? तर लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार, हे आपण खूप दिवसापासून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा पाहत आहे आणि ते शक्य आहे. ते काहीही अशक्य नाही, हे स्पष्ट आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणींना म्हणजे 40 ते 60% लाडक्या बहिणींना, वेगवेगळ्या जवळपास सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीयेत आणि जानेवारीचा सुद्धा हप्ता बाकी आहे. तर 4,500 रुपये हे जे आहे ते मिळणे शक्य आहे, मिळणार. आणि हे जे लाडक्या बहिणी आहेत, 40 ते 60% लाडक्या बहिणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र राज्यभरातील या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे असे 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळू शकतात आणि मिळणार हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, चांगल्या चांगल्या विश्वासार्ह माध्यमाच्या माध्यमातून. तर भलेही त्याचा शासन निर्णय जारी झाला नसेल, निधीची तरतूद कशी आहे काय ते सांगितलं गेलं नसेल, परंतु या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या अगोदर सुद्धा खूप वेळा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना 6,000, 8,000, 10,000, 12,000 ऍट अ टाइम 16,000 रुपये ज्यांचे 10 महिन्यापर्यंत पैसे आलेले नव्हते ते आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणे हे शक्य आहे. त्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये किंवा काही अडचण नाही किंवा त्यामध्ये काहीतरी समजा होऊ शकत नाही, शक्यताच नाही, अशातला काही विषय नाहीये मित्रांनो. तर मित्र, ही जरी एक लाडक्या बहिणीकरिताची आनंदाची बातमी जी 4,500 रुपया संदर्भातली आहे. कधी मिळणार ते सुद्धा सांगतो. सोबतच लाडक्या बहिणींव्यतिरिक्त शेतकरी बांधवांना सुद्धा याच वेळेत 6,000 रुपये मिळणार हे सुद्धा सांगितलं जात आहे. तर आता हे 6,000 रुपये मिळणार हे तुम्ही, आम्ही किंवा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून किंवा YouTubeवर काही माध्यमातून सांगण्यात येत आहे असं नाहीये. तर चांगल्या चांगल्या सत्तेमधल्या मंडळीकडून त्यांच्या प्लॅटफॉर्म, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सांगण्यात आलेलं आहे. ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवातीला माझ्या वैयक्तिक थंबनेल सोबत, बॅनर सोबत सुद्धा जोडलेलं आहे मित्रांनो. तर हे आपण बघून घेऊया की कसं होऊ शकते. तर यामध्ये फक्त आणि फक्त एकच होऊ शकते की वेळ प्रसंगी एक नमोचा हप्ता, जे नमोच्या हप्त्याची पूर्ण वेळ झालेली आहे. वेळ प्रसंगी नमोचे 2 हप्ते आणि पीएम किसानचा 1 हप्ता. परंतु आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत की यांना वेळेवर लाडकीचा हप्ता दिला जात नाही, यांना पीएमचा हप्ता वेळेवर दिला चालला नाही. नमोचा हप्ता देण्याकरिता खूप मोठा विलंब होत आहे. संजय गांधी श्रावणबाळ निवृत्ती वेतन हे जे लाभार्थी आहेत यांना सुद्धा खूप वेळ वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे तर स्पष्ट दिसत आहे की हे शक्य नाही. परंतु शक्य असण्याची काही कारणे आहेत मित्रांनो. शक्य आहे. मला शक्य काय आहे? तर शक्य यामध्ये असं आहे की पीएम किसानचा 1 हप्ता मिळू शकतो, ज्याची फेब्रुवारी एंड पर्यंत मुदत होते आणि तो मिळू शकतो. हा झाला एक ₹2,000 पीएम किसानचा हप्ता. सोबतच नमोचा पूर्ण वेळ झालेला आहे. त्यामुळे नमोचा 1 हप्ता जरी दिला, तरी सुद्धा नमोचे 2,000, पीएम किसानचे 2,000, 4,000. आणि आता खऱ्या अर्थाने मागच्या वेळेस खूप साऱ्या शेतकरी बांधवांचे पीएम किसान सन्मान निधीचे ₹2,000 राहिलेले आहेत. ज्यांच्या काही त्रुट्या दूर करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी बांधवांनी सुद्धा त्या दुरुस्त केलेल्या आहेत. त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचे 2 हप्ते ॲट अ टाईम मिळू शकतात मित्रांनो. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 4,000 आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2,000 असे 6,000 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळू शकतात मित्रांनो. तर हो मित्रांनो, लाडक्या बहिणीला 4,500 रुपये आणि शेतकरी बांधवांना 6,000 रुपये मिळणे शक्य आहे. आता आपण विचारत आहात की सुरुवातीपासून सांगण्यात आलेलं आहे की या दिवशी, तर कोणत्या दिवशी? मी या अगोदरचे एक व्हिडिओ पीएम किसान संदर्भात बनवला होता, ज्यामध्ये 2 तारखा सांगितलेल्या होत्या. माझ्या मिळालेल्या माहितीनुसार मला 20 तारीख सांगण्यात आलेली होती काही संबंधितांकडून. परंतु वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मार्च सांगण्यात आले. मार्च म्हणजे होळी सांगण्यात येत आहे. तर आता मित्रांनो, लाडकी बहिणीचे 4,500 रुपये आणि शेतकऱ्यांचे 6,000 रुपये हे होळीच्या मुहूर्तावर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे अजून कमीत कमी 3 आठवडे, 20 दिवस तरी वाट पाहावी लागेल. आजची 10 तारीख आहे मित्रांनो आणि हा महिना फेब्रुवारी महिना आहे, जो 28 दिवसाचा आहे, ज्यामध्ये फक्त 18 दिवस राहिलेले आहेत. हे 18 दिवस आणि पुढचे 2 दिवस धरून चला, म्हणजे 20 दिवस, म्हणजे 3 आठवड्यामध्ये, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आणि शेतकरी बांधवांना 6,000 रुपये मिळणार आहेत मित्रांनो. तर मित्रहो, या व्यतिरिक्त तुमचे लाडके बहीण पीएम किसान, नमो शेतकरी सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना,
या योजनेच्या बद्दल संदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, नक्कीच विचारा. या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मी नेहमी प्रतिक्रियेला तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर मित्र हो आणि माझ्या लाडक्या बहिणी हो, आशा करतो आपणा सर्वांकरिता, आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली अपडेट, गोड माहिती, गोड बातमी नक्कीच आवडली असेल. तर मित्र हो आणि लाडक्या भगिनींनी हो, शेतकरी बांधव हो, आपणा सर्वांना माझे व्हिडिओ आवडत असतील, विश्वासार्हता वाटत असेल किंवा या व्हिडिओवर कोणी नवीन असेल आणि त्यांनी सुद्धा माझे 2-4 व्हिडिओ पाहिले असतील आणि त्यांना विश्वासार्हता पटलेली असेल, तर नेहमीच मी आपणा सर्वांपर्यंत अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि सर्व लाडक्या भगिनींना, आपल्या शेतकरी बांधवांना, संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सुद्धा ह्या अपडेट, ह्या माहिती, ही गोड बातमी मिळावी याकरिता हा व्हिडिओ सर्वदूर त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि नक्कीच एका गोड बातमीसह. तर मित्र हो, तोपर्यंत धन्यवाद.